बटाट्याचा पराठा किंवा मेथीचा पराठा आपण नेहमीच खातो, पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कांद्याचा पराठा. हाय हॅलो नमस्कार, मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. फ्रेंड्स, थंडीमध्ये असा गरम गरम खुशखुशीत असा टेस्टी कांद्याचा पराठा जर आपल्याला खायला मिळाला तर काय बात आहे. सो हे बघा, छान असं लेयर सुटलेले, आतमध्ये कांद्याचा मसालाही दिसतोय, गरमागरम असा टेस्टी यमी आणि खुसखुशीत कांद्याचा पराठा. तर चला पाहूयात त्याची रेसिपी. कांद्याचा पराठा बनवण्यासाठी ते घेतले 3 कांदे. हे माझ्याकडे स्लायसर आहे, त्याच्यावर असं मी हे किसून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, या स्लायसरवर केल्यामुळे ना पातळ काप पडतात कांद्याचे आणि मग त्याच्यामुळे पराठा करताना पराठा फुटत नाही. सो आता आपला हा कांदा पातळ असा बारीक करून घेतलेला आहे. सो हे बघा, छान आता मी त्याला मोकळा करून घेत आहे, त्याच्यामुळे मसाला छान मिक्स होईल त्याच्यामध्ये. सो आता पाहूयात आपण काय काय मसाले घेतलेत. इथे घेतली आहे मी कसुरी मेथी, लाल तिखट, चाट मसाला, आमचूर पावडर, गरम मसाला, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ. तर चला आता एक एक साहित्य आपण त्याच्यात ॲड करून घेऊयात. ॲड केलेली आहे कसुरी मेथी, कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. तिखट थोडं जास्तच टाकायचं आहे, कारण कांदा थोडा गोडसर असतो, त्याच्यामुळे तिखट टाकल्यामुळे जास्तीचं पराठ्याची चव खूप वाढते. ॲड केलेला आहे चाट मसाला आणि आता ॲड करणार आहे आमचूर पावडर. चाट मसाला आणि आमचूर पावडर ॲड केल्यामुळे ना आपल्या पराठ्याला एकदम चटपटीत अशी टेस्ट येते आणि खायलाही खूप छान लागतो. आता ॲड करणार आहे थोडासा गरम मसाला. ॲड करूया थोडीशी हळद कलरसाठी, नाही केली तरी चालेल, ऑप्शनल आहे. आणि ॲड करणार आहे चवीनुसार मीठ थोडं शेवटीच टाकायचं आहे, आधीच टाकलं तर काय होतं फ्रेंड्स, पाणी सुटतं आणि त्यामुळे पराठा लाटताना थोडासा प्रॉब्लेम येतो. आता ॲड केलेली धना पावडर अलगद असं मी हाताने मिक्स करणार आहे हळूवारपणे. आणि हे बघा, असं छान आपलं हे मिक्सचर तयार झालेलं आहे, सारण जे आहे पराठ्याचं. आता आपण पराठा बनवायला घेऊयात. सो इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे, थोडा मोठाच घ्यायचा आहे, कारण पराठा मोठा गोळा घेतल्याने काय होतं ना फ्रेंड्स, सारण भरपूर बसतं आणि असं फाटलंही जात नाही पराठा, त्याच्यामुळे मोठा गोळा घेतला. आधी छोटीशी पोळी लाटून घेतली आहे, आता आपण त्याच्यात भरून घेणार आहोत सारण. सो जेवढं बसेल, जास्त भराल तेवढा पराठा खूप छान होतो, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त सारण भरा. सो आपला पराठा खायलाही खूप छान आणि टेस्टी लागतो. सो आता इथे भरून घेतलेलं आहे सारण. आता आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत छान प्रकारे. सो मी ते 3 चमचे भरून सारण ॲड केलेलं आहे. आता मी हे छान असा गोळा करून घेते सगळ्या बाजूने. तुम्हाला ज्या पद्धतीने जमतो त्याप्रमाणे तुम्ही हा पराठा बनवू शकता. मी अशा प्रकारे बनवते प्रत्येक पराठा. अजूनही दुसरी पद्धत आहे, पुढच्या वेळेस मी जेव्हा कुठला पराठा बनवेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत ती पद्धत नक्की शेअर करेन. सो हे बघा फ्रेंड्स, आता आपण हा पराठा लाटायला घेतला आहे. हळू हाताने, अलगद हाताने हळूहळू आपला हा पराठा आपल्याला पीठ लावून लाटून घ्यायचा आहे. फास्ट लाटला ना तर तो फाटला जाईल. हे बघा, कांदा असा वरती आलेला आहे मस्त, त्याच्यामुळे तो भाजताना काय होतं ना, क्रिस्पी होतो छान आणि पराठाही खमंग खरपूस भाजला जातो आणि टेस्टी लागतो. सो वरून ॲड केलेत लास्टला तीळ आणि लाटण फिरून घेतलं, त्याच्यामुळे ते तीळ या पराठ्याला चिटकतील. आणि आता आपण भाजून घेऊयात आपला हा पराठा. सो आता तवा तापलेला आहे फ्रेंड्स, मी ते तेल लावून घेते आधी तव्याला, त्याच्यानंतर आपण हा पराठा भाजायला ठेवणार आहोत. तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. सो आता छान असा हा पराठा आपण दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग भाजून घेणार आहोत. थोडंसं तेल मी परत ॲड केलेलं आहे. आधी सुरुवातीला गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे, नंतर थोडासा एका बाजूने भाजला की गॅसची फ्लेम स्लो ते मीडियम फ्लेमवरती ठेवून पराठा हळूहळू भाजून घ्यायचा आहे. छान असं तेल परत मी ॲड केलेलं आहे आणि ही जी उलाटणी आहे ना, त्यांनी हळूहळू दाबत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. स्लो याच्यावर भाजल्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स, पराठा छान असा खमंग आणि खरपूस भाजला जातो. सो आता आपण हा पराठा छान प्रकारे भाजून घेऊयात दोन्हीही बाजूनी. आता बघा, मी हा उलटला पराठा, किती छान रंग आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूनी तसाच सेम या उलाटणीने आपल्याला दाबत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. सो फ्रेंड्स, हा बघा आपला छान पराठा दोन्ही बाजूनी खरपूस आणि खमंग भाजलेला आहे. सो कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खातानाही खूप छान लागतो बरं का हा पराठा. सो नक्की ट्राय करून बघा. सो आपला हा पराठा, आता कांद्याचा पराठा रेडी झालेला आहे. सो आता मी हा सर्व करून घेणार आहे. हा बघा किती सुंदर रंग आलेला आहे या पराठ्याला आणि मी हा सर्व करणार आहे. बघा, आवाजही छान येतो आहे.
क्रिस्पी झालेला आहे खूप, कारण स्लो फ्लेमवरती स्लो ते मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे. ह्याला मी सर्व करणार आहे टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर. संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे मी सॉस घेतलेला आहे. सकाळी किंवा दुपारी जर तुम्ही खात असाल तर तुम्ही दह्यासोबत हा पराठा नक्की खाऊ शकता. बघा किती छान क्रिस्पी खमंग खरपूस असा आपला हा कांद्याचा पराठा रेडी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही ट्राय केलात तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, आता बघा तुम्हाला हा पराठा रेडी झालेला आहे, तर मी आता तुम्हाला तो दुसऱ्या बाजूने उघडून दाखवणार आहे. सो हे बघा किती सुंदर कलर आला आहे आणि खायलाही खूप छान लागतो. सुरीने कट करत आहे कारण पराठा गरम आहे, वाफ येत होती त्याच्यातून. तर बघा छान असा लेयर सुटलेला आहे पराठ्याला आणि आतला मसालाही खूप सुंदर दिसत आहे. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली याची रेसिपी ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.